हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. थोडीशी गडबड होती, क्लिनिंगचं काम होतं म्हणून व्हॉइस ओव्हर देते इथे. कारण कॅमेरा थोडा लांब असल्यामुळे तुम्हाला आवाज आला नसता आणि ऑनेस्टली माझ्याकडे अजून माईक वगैरे काहीच नाही आहे. मी लवकरच तो बाय करेल. सो सॅटर्डे म्हटल्यानंतर ना काकू थोड्याशा लेट येतात क्लिनिंगवाल्या. तोपर्यंत मी म्हटलं आपलं जे बेसिक क्लिनिंग वगैरे जे आहे, जसं चेअर झालं, टेबल वगैरे, म्हणजे थोडक्यात डस्टिंग आपण म्हणतो, ते मी करून घेत होते इथे. कारण बरेच दिवस झाले दिवाळीनंतर ना आत्ताच हात लागला माझा आणि मध्ये सुट्ट्या पण होत्या, त्याच्यामुळे टाईमच नाही मिळाला. आणि घर नसल्यामुळे सगळी धूळ वगैरे बसली होती आणि वूडवरती ना धूळ लगेच दिसून येते. हे चेअर्समध्ये थोड्याशा ओल्ड फॅशन आहे पण क्लासी आहे, त्याची क्लासिक डायनिंग टेबल असल्यामुळे छानपैकी असं क्लीन वगैरे ठेवलं की छान वाटतं. आणि कोणी येत राहतं त्याच्यामध्ये चांगलं वाटत नाही असं बघायला. आणि धूळ इतकी साचते, तुम्ही बघू शकता टेबलाचा हा जो मधला पार्ट आहे त्याला किती धूळ साचलेली होते. कारण मोठ्या विंडोज असल्या ना की धूळ लगेच साचते. म्हणून मला ना ते फ्रिक्वेंटली क्लीन करायला लागतं आणि तेवढीच माझी एक्सरसाइज पण होते. बघा तुम्ही ते बघू शकता केवढी त्याच्यावरती धूळ आलेली आहे. सो आणि माझं असं आहे की मला असं साफसफाई म्हटलं की धूळ अशी निघायला पाहिजे एवढं एक आहे. असतं ना की क्लीन केलं की अशी धूळ दिसायला पाहिजे, तसं माझं काहीसं आहे. सो सगळ्या चेअर्स वगैरे इथे क्लीन करून घेतला. बऱ्याच वेळेस ना आपण चेअर्सवर वगैरे बसतो आणि धूळ वगैरे मग परत ती आपल्याच कपड्यांना लागते. तुम्ही बघू शकता त्या चेअरवरती केवढी धूळ बसलेली होते. ते पटपट असं क्लीन करून घेते. आणि दुसरी गोष्ट, खूप दिवस झाले ना बेबीचा प्रॅममध्ये तो 2दा-3दा खायला बसला होता माझ्याकडनं. सॉरी, ते दह्याचं पण सांडून घेतलं साईड बाय साईड तिथे. सो असं काहीतरी काम करायला लागलं की असं गडबड अशी होतेच, हे नेहमीचंच आहे. सो दही वगैरे आजकाल ना लागतच नाही आहे. सो कोणाकडं काही ट्रिक्स वगैरे टिप्स असतील तर नक्की कमेंट करून सांगा. कारण थंडी असल्यामुळे दही फार उशिरा लागून जातं आहे आणि बऱ्याच वेळेस ना बाहेरचंच दही आणायला लागतं आहे. घरीच लावते पण ते इतकं लागत नाही आहे. सो असो, कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून मला सांगा. त्याच्यानंतर इथे सो बेबीचं प्रॅममध्ये मी जे बोलले की तो 1-2दा फूड वगैरे त्याने खाल्लं प्रॅममध्ये. पण प्रॉब्लेम असा झाला की त्याने इतके हात वगैरे त्याला लावले ना की सगळं ते असं दाल राईसचं वगैरे असं चिकट झालं. आणि बाहेर वगैरे मी वॉकला जेव्हा जाते तर ते प्रॅम वगैरेच घेऊन जाते, प्रॅममध्ये तो बसूनच नेते. तर प्रॉब्लेम असा झाला की त्याच्यावरती पण भरपूर धूळ साचते. कारण थंडीचे दिवस म्हटलं ना की बाहेर रस्त्यावर धूळ पण असतेच तेवढी, असं नाही की धूळ वगैरे नसते. मग म्हटलं प्रॅम वगैरे पण आपल्याला क्लीन करायला लागेल. सो मी प्रॅम वगैरे पण असं इथे क्लीन करायला घेतलं. बाकी ते कुशन्स वगैरे कसे क्लीन करायचे ते मला आयडिया नाही आहे. सो मी ते असं कुठेतरी व्हिडिओ वगैरे बघेल, वाचेल आणि तेव्हाच क्लीन करेल. आता तर सध्या बेसिक जे दिसते मला तेवढंच क्लीन करते आहे. ते काय तर जितकं निघतं तितकं निघतं, वरतून ते कपडा पाण्याच्या कपड्याचं पुसायचं. हे नाही निघणार, जितकं निघतं तितकं निघतं. हे कसं वॉश करणार? तोपर्यंत तो तांबडा भोपळा संपत नाही. जास्त वेळ परत आज आहे सॅटर्डे आणि त्या दिवशी इस्त्रीला कपडे जे द्यायचे होते तर त्याच्यानंतर शूट नाही करता आलं काही कारणास्तव. पण त्याला आज 3रा दिवस आहे तर त्याचे कपडे आलेले आहे इस्त्रीचे.
तर मला कपडे इस्त्रीचे सगळे व्यवस्थित इथे सेट करायचे आणि आज सॅटर्डे असल्यामुळे सगळे बेडशीट्स वगैरे मी सगळं क्लिनिंग करून आणि दुसरं टाकते. तर हे धुतलेलं हे तर नाही टाकणार, दुसरं चेंज म्हणून दुसरं टाकेल. आणि बाहेर गेली होती म्हणून माझी पर्स मला बाहेर दिसते, तर बाहेर मी ह्याच्यासाठी गेली होती. तर तू माझ्या बॅगसोबत बॅगसोबत काय करतोय? ॲक्च्युली आज फ्रेंडच्या इथे आम्ही सगळे भेटणार आहोत. म्हणजे वरुणचे जे फ्रेंड्स आहेत ते काही मुंबई वगैरे असतात आणि हैदराबादला असतात वगैरे. सो बऱ्याच दिवसानंतर ते भेटणार आहेत म्हणून मग त्यांनी इथे कॉमन फ्रेंड राहतात त्यांच्याकडे आम्हाला जायचे. तर माझ्याकडे असे कॅज्युअल पॅन्ट्स नव्हते घालायला. सो मग मी ना ब्लू कलरमधून ही लिननची पॅन्ट मागवली आणि घेऊन आले मी सकाळी आणि येत्यातच मग हे इस्त्रीचे कपडेही घेऊन आली. तर ही लिननची पॅन्ट मला खूप दिवसापासून अशी इझी टू वेअर आणि ट्रॅव्हलिंगच्या हिशोबाने पॅन्ट हवी होती. सो मला आज ती फायनली मिळाली. थोडीशी कॉस्टली आहे म्हणजे माझ्या हिशोबाने, मे बी ऑनलाईन स्वस्त असेल तर मी नंतर चेक करेलच. तर आत्ता तरी मला ती 1700 रुपयाला वगैरे अशी मिळाली आहे. पण प्युअर लिनन आहे. लिनन असल्यामुळे थोडंसं कॉस्ट असतेच. तर अशी पॅन्ट आहे. तर ह्याचा लुक मी विचार करते व्हाईट टी शर्ट्सवरती वगैरे किंवा असे जे प्लेन टी शर्ट होतात ना त्याच्यावरती खरंच खूप सुंदर दिसेल. तर आज संध्याकाळी माझा हाच प्लॅन आहे घेऊन जायचं. कारण मी विचार करते की 8:15ला वगैरे आम्ही इथून निघू. तर याचा खाण्याचाही टायमिंग होतो तोपर्यंत दाल राईस वगैरे मी इथूनच बनवून घेणार आहे. जरी घरी जाणार असतो तरी विचार करते की इथून बनवून घेऊन जाते मी, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. आणि आज ही पॅन्ट मी वेअर करून जाणार आहे. सो बघू, कारण खाली वगैरे बसायचं आहे, कम्फर्टेबल पाहिजे. आणि मी म्हणजे ती इलास्टिक वगैरे पण आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं ही कम्फर्टेबल वाटली म्हणून म्हटलं चला आपण ह्यावेळेस. आणि इथं छानपैकी नसते त्यांनी झिप दिलेली आहे त्याच्यामुळे घालून वगैरे बघितले मी, तिथेच ट्राय केली तर छान आली. मला अजून एक घ्यायची होती अजून एक घ्यायची होती पण म्हटलं ठीक आहे आपण नंतर घेऊ, आता सध्या तरी इतकी गरज नाही आहे एकदम बॅक टू बॅक इतकं घ्यायला. म्हणून मग मी ते पटपट मी सगळं आवडून घेते आणि भेटते. पर्यंत हे सकाळी मी लवकरच लावलं होतं त्याच्यामुळे धुतलं गेलं पटकन आणि वाळही गेलं. त्याच्यामुळे आता तर मी हे नाही बेडशीट लावणार, दुसरं बेडशीट लावते. तर चेंज आपल्याला खालची बेडशीट आता कालच आतापर्यंत वापरतच होतो ना आपण, आता लगेच तर नाही. दुसरं बेडशीट काढते त्याच्यासाठी. सुकेली होती का नाही ना काही भरलं म्हणूनच काढलं ना वरून. काय कशाने कुठल्या आपल्या ह्यावाल्या बेडशीटच्या तिथंच असाव्या असाव्या म्हणजे नाही दिसत ते खाली बघ कुठल्या लावलेलं तिथंच असणार बेबी. कोण कशाला आहे आता आपण लावतो. हा भेटलं, दोनच आहेत ना. नाही ना तू आहेत तसं नाहीये, उशात दोनच आहेत लावायला. उठा. बेडशीट वगैरे सगळं छान लावून झालं, सगळं सेट झालं. सो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. सो चलो बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.